नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मिस्टर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या खात्रीलायक सूत्रांकडून आम्हाला असं कळलं आहे की आमच्या सर्व अप्सरांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी देवही इंद्रलोक सोडून इथे अवतरले आहेत. आता हे खरं का हे त्या देवांनाच माहिती नाही, पण खरंच असणार. कारण मला सांगा, अप्सरांच्या अदांना घायाळ होत नाही तो पुरुष का हो, मग तो मनुष्य असो, देव असो किंवा पुष्कर श्रोत्री असो. काल मी सांगितल्याप्रमाणे 4 अप्सरा इथे अवतरणार आहेत, पण त्याआधी आपण स्वागत करणार आहोत आपल्या कोरिओग्राफर्स दीपाली विचारे, मयूर वैद्य, फुलवा खामकर. एक प्रश्न पडलेला आहे. देवाने आपल्या हृदयाचा आकार असा एवढूसा म्हणजे असा मुठी एवढा का बरं केला असेल? बघा ना हो, काल 5 अप्सरा इथे अवतरल्या, आज अजून 4 येणार आहेत. कोणाला आणि कसं कसं म्हणून त्या हृदयामध्ये समाविष्ट करून घ्यायचं हो? नाही, हा प्रश्न मला पडला नाहीये बरं का. हा प्रश्न एका सामान्य प्रेक्षकाने मला फक्त विचारायला सांगितलंय. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे मी किती साधा भोळा सद्विचारी सद्वर्तनी आहे ते आहे ना. थँक्यू. चला आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली. पूर्वी असं म्हटलं जायचं की लज्जा हा स्त्रीचा एक अलौकिक दागिना आहे, पण आता असं म्हटलं जातं की लज्जा ही लोकप्रिय मालिका आहे. तेव्हा स्वागत करूया आपल्या त्या अप्सरेचं जी परंपरा जपणारी आहेच पण आधुनिक सुद्धा आहे. कोण आहे ती अप्सरा पाहूया. मी अप्सरा अवतरते आपल्या झी मराठीवर.
हसावे येते ना 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 येऊ कशी प्रिया जगदा हसक ना 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 येऊ की प्रिया ना 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 क्या बात है गिरिजा, क्या बात है, व्हॉट अ परफॉर्मन्स. मला एक प्रश्न पडलाय, तुला उत्तर मिळालं का? येऊ कशी प्रिया कसं यायला सांगितलंय? नाही, अजून तरी उत्तर नाही मिळाले मला. नाही मिळालं. पण मी असं सांगू शकतो, तू खरी अप्सरा आहेस माझ्या मनातली, कारण तू विचारून आलीस येऊ कशी प्रिया. जशी दिमासा सप्लाय असं. क्या बात आहे. कॉमर्सची स्टुडंट्स नाही, असो, पण ह्या परफॉर्मन्स नंतर तुला काय वाटतंय? खरं तर खूप बरं वाटतंय, कारण हे स्टेज खूप प्रेशर नाही, पण खूप एक्साइटमेंट आणि थ्रिल एकत्र कंबाईन कर स्टेज आहे. कारण इथे इतके अप्रतिम परफॉर्मन्सेस बघितलेत, तर इथे परफॉर्म करायलाच एक थ्रिल होतं. आता परफॉर्मन्स झाला त्यामुळे मला बरं वाटतंय. पण मी खूप उत्सुकतेने वाट बघते पुढच्या राऊंड्सची. वेगळं काहीतरी छान काहीतरी करायला मिळणार आहे म्हणून एक्सायटेड पण खूप आहे. सो ऑल इन ऑल ब्रिलियंट वाटतंय. व्हेरी गुड. आपण आता कोरिओग्राफर्सना विचारूया, त्यांना कसं वाटतंय? खूप छान असलीस गिरिजा. पण ॲटिट्यूड जो होता कॅबरेचा तो खूप छान कॅरी केलास. तो काउच पण जो तुम्ही वापरला होता सुपर स्टार्ट टू एंड, आणि तुझं हेडगिअर इज अमेझिंग. ते कुठेही हल्लं नाही किंवा त्याच्यामुळे तुझ्या परफॉर्मन्समध्ये कुठेही तो डिस्ट्रॅक्ट नाही झाला. सुपर परफॉर्मन्स विथ सुपर ॲटिट्यूड अँड एक्सप्रेशन. थँक्यू सो मच. मयूर वैद्य. गिरिजा, यू लुकिंग व्हेरी प्रिटी. माझ्या जनरेशननी हेलनला बघितलं नव्हतं, पण ती कसा लोक अनुभवत असतील ते आज मला दिसतंय. आणि ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं आणि ज्या पद्धतीने हा सेटचा तो वापर केला, दॅट वॉज अमेझिंग. खूप सुंदर आणि असे परफॉर्मन्सेस देता. थँक्यू. दीपाली विचारे. हाय गिरिजा, तुझं स्वागत या मंचावर. आणि आम्ही पण अशाच आशेने असे बसलो इथे की असे छान छान परफॉर्मन्सेस आम्हाला बघायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या गाण्यातलं, हे गाणं खूप स्लो आहे खरं तर, आणि त्याच्यावर हा फॉर्म विच वॉज ॲक्च्युली खूपच कठीण आहे. म्हणजे या स्लो बीट्सवरती तू जे काय परफॉर्म करत होतीस त्याच्यासाठी तुझं स्पेशल अभिनंदन आहे. आणि थँक्यू. तू सुंदर तर दिसतेच आहेस, म्हणजे नजर हटली नाही तुझ्यावरून सबंध परफॉर्मन्स संपेपर्यंत. इट वॉज टू गुड. थँक्यू सो मच. क्या बात आहे. गिरिजा, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. तू स्थानापन्न होऊ शकतेस. थँक्यू.